तर मकर संक्रांती सण हा नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. ब्रिजेस बंद करण्यात आलेले काय कारण आहे? बघा, तुम्हाला माहिती असेल की काही अँटी सोशल एलिमेंट जे आहेत ते नायलॉन मांजाचा वापर करतात, जो की चुकीचा आहे आणि गैरकायदेशीर आहे. त्यावर कारवाई देखील पोलिसांनी केलेली आहे. परंतु जर कोणी नायलॉन मांजाचा वापर करत असतील तर पतंगचा जो मांजा आहे तो पुलावर अडकण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे बरेच अपघात पूर्वी घडलेले आहे. तर ते अपघात घडू नये, नागरिकांचे जीविताचे रक्षण व्हावे याकरता ते पूल वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहे. शहरातील असे किती उड्डाणपुलाचे बंद करण्यात आले? बर्डी झोनमध्ये 3 उड्डाणपूल जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे. त्यामध्ये विशेष करून कॅम्पस ते बोले पेट्रोल पंप, गोवारी उड्डाणपूल आणि मनीषनगर उड्डाणपूल हा बंद करण्यात आलेला आहे. आणि नागरिकांना असं आवाहन करण्यात येते की पूल बंद करण्यात आलेले आहे, कृपया कोणी बॅरिकेड काढून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि रॉंग साईड जाण्याचा प्रयत्न करू नये पुलावर. कारण अशी दिसून येते की काही नागरिक रॉंग साईड जातात. तर कृपया त्यांना सगळ्यांना विनंती करण्यात येते की कोणी रॉंग साईड जाऊन पुलावरनं जाऊ नका. आणि तसेच जे काही आम्ही जी मोहीम राबवली आहे माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनात, DCP सर यांच्या मार्गदर्शनात, जे काही आम्ही तार लावलेले होते 2 व्हीलरला आणि बेल्ट दिलेले आहे त्याचा वापर करा, जेणेकरून आपलं रक्षण करता येईल. आणि तसेच पुन्हा अजून एक गोष्ट सांगायची आहे की 2 व्हीलर चालवताना थोडं सावधानीने चालवा आणि स्पीडनी चालवू नका. कारण जर कुठली घटना घडली, जर आपण कंट्रोलमध्ये असेल स्पीड, तर ते कुठली होणारी घटना, अप्रिय घटना नियंत्रणात आणता येईल. सर, आज सुट्टी आहे, उद्या देखील सुट्टी आहे निवडणुकीच्या अनुषंगाने. तर पतंगबाजी हे 2-3 दिवस चालणार आहे, तर ही प्रिकॉशन आपण 3 दिवस घेणार आहोत. सध्या तरी आज आपण घेणार आहोत आणि याचा निर्णय पुढे घेता येईल. आणि वाहतुकीसाठी खुला कधी गेला जाईल? तो सायंकाळी 6 नंतर सगळं पेट्रोलिंग करून, मांजा वगैरे काढून, त्यानंतर तो सेफ आहे वाहतुकीसाठी हे एन्श्युअर करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जातील, त्यामुळे मांजामुळे येथे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागपूर वाहतूक पोलिसांनी येथे शहरातील जवळपास 15 जे उड्डाण पूल असतील ते आज दिवसभर बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि एकंदरीतच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून जे आहे ते या पद्धतीने जे आहे ते गळ्याला हे बांधले जात आहे आणि सोबतच बाईकच्या समोर जे आहे ते तार देखील लावले जात आहे. एकूणच पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मांजाचा वापर करत पतंग उडवले जाते. त्यामुळे कुठेतरी वाहतूक चालवताना जे आहे ते अपघात होण्याची शक्यता असते. सोबतच लहान मुलं सुद्धा जे आहे ते पतंग घेण्यासाठी रस्त्यावरती धावून येतात, त्यामुळे अपघात होऊ शकतात. त्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर वाहतूक पोलिसांनी जे ते एकंदरीतच शहरातील जवळपास 15 उड्डाण पूल जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज दिवसभर जे आहे ते सायंकाळपर्यंत याच पद्धतीने जे आहे ते हे सगळे पूल, उड्डाण पूल जे आहे ते बंद राहतील. कोणती वाहन जे आहे ते या पुलांवरनं जाणार नाही. आणि सायंकाळी पेट्रोलिंग केल्यानंतर संपूर्ण जे काही मांजा वगैरे रस्त्यावर पडलेला असेल ते संपूर्ण हटवल्यानंतर जे आहे ते एकंदरीत ही वाहतूक आता सुरू करणार असल्याची माहिती जी आहे ते पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते एकूणच पोलिसांकडून हे एक महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.